देवरी पंचायत समिति अंतर्गत एमआरईजीएस योजना के तहत हुए निर्माण कार्यों में करोड़ों रुपए के भ्रष्टाचार का गंभीर आरोप सामने आया है। यह आरोप देवरी के सामाजिक कार्यकर्ता एवं एडवोकेट भूषण मस्करे ने लगाया है। एडवोकेट मस्करे ने इस संबंध में जिलाधिकारी एवं जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी को पत्र लिखकर घटिया और संदिग्ध निर्माण कार्यों की जांच की मांग की थी। शिकायत की गंभीरता को देखते हुए जिलाधिकारी प्रजीत नायर ने स्वयं जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगनाथन को जांच समिति गठित करने के निर्देश दिए। इसके बाद जिला परिषद बांधकाम विभाग के कार्यकारी अभियंता प्रकाश ताकसान समेत 2 अन्य अधिकारी देवरी तालुका के मुल्ला और वड़ेगांव ग्राम पंचायत में हुए कार्यों की जांच के लिए पहुंचे, लेकिन जमीनी हकीकत कुछ और ही सामने आई। जांच समिति ने मुल्ला गांव में सिर्फ एक ही कार्य का निरीक्षण किया, जबकि वड़ेगांव ग्राम पंचायत के सभी कार्यों की जांच किए बिना ही मीटिंग का हवाला देकर अधिकारी वापस लौट गए। इससे पूरी जांच प्रक्रिया की निष्पक्षता पर सवाल उठने लगे हैं। सबसे चौंकाने वाली बात यह रही कि जिला परिषद द्वारा नियुक्त जांच समिति सरकारी वाहन के बजाय निजी वाहन से मौके पर पहुंची। अब सवाल ये उठता है कि यदि निजी वाहन का उपयोग किया गया तो यात्रा भत्ता किस वाहन के नाम पर निकाला जाएगा। शिकायतकर्ताओं का आरोप है कि मुल्ला ग्राम पंचायत में 12 किलोमीटर खड़ीकरण सड़क और 8 पाइप पुलों के निर्माण के लिए विभाग 3 करोड़ रुपए के बिल पास किए गए, जबकि वास्तविकता में सिर्फ 4 किलोमीटर सड़क और 4 पाइप पुल ही बनाए गए हैं। मामले में एक और गंभीर खुलासा सामने आया है। देवरी पंचायत समिति के निर्माण विभाग के शाखा अभियंता धवल सोमलवार उस अवधि में 4 महीनों की छुट्टी पर थे, फिर भी उन्हीं दिनों उनके फर्जी हस्ताक्षर कर करोड़ों रुपए के बिल पास कर दिए गए। जांच के दौरान जब मीडिया ने अधिकारियों से सवाल पूछे तो जांच समिति ने साफ शब्दों में कहा, आप वीडियो या फोटो नहीं ले सकते और न ही हम कोई जानकारी देंगे। हालांकि शाखा अभियंता धवल सोमलवार ने जांच समिति को स्पष्ट रूप से बताया कि वे उस समय छुट्टी पर थे और उनके फर्जी हस्ताक्षर कर भुगतान निकाला गया है। इस पूरे मामले ने देवरी पंचायत समिति के निर्माण विभाग की कार्यप्रणाली पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। शाखा अभियंता और गैर मौजूदगी में फर्जी हस्ताक्षर, अधूरी जांच और करोड़ों रुपए के संदिग्ध बिल। यदि इस मामले की निष्पक्ष और गहन जांच होती है तो कई बड़े अधिकारियों के नाम सामने आ सकते हैं। माझं नाव DS सोमलवार आहे। मी पंचायत समिती देवरी येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहे। देवरी आणि मुल्ला आणि वडेगाव या ग्रामपंचायतीमध्ये जे काही एमआरईजीची कामं झाली आहे त्याच्यावर तुमचे काही स्वाक्षरी दिसत आहेत, त्यावेळेला तुम्ही कुठल्या लीव्हर होते आणि काय नेमकं प्रकरण आहे? ते स्वाक्षरी जे मारण्यात आलेले आहे ती ॲक्च्युली मी स्वाक्षरी मारलेली नाही आणि ती मी कोणतेही कामं या एरियात चेक म्हणजे या ग्रामपंचायतीमध्ये चेक केलेले नाही आहे। ती स्वाक्षरी असेल माझी तर ती डुप्लिकेट स्वाक्षरी आहे आणि त्या पिरियडमध्ये मी सध्या म्हणजे मेडिकल लीव्हवर होतो। प्रत्यक्षात जी काही कामं होतात त्याच्यामध्ये स्वाक्षरी कोणाची असायला पाहिजे या संबंधात? म्हणजे ते कामामध्ये असं असतं की काम जसं म्हणजे तांत्रिक अधिकाऱ्यांनी जसं कोणत्याही कामाची MB केली तर त्याची तपासणी म्हणजे जे रेग्युलर अभियंता आहे त्यांच्यामार्फत तपासणी केली पाहिजे आणि त्याच्यानुसार मग काम चेक करून त्याच्यावर म्हणजे आम्ही स्वाक्षरी मारतो कोणत्याही कामाची असो। पण इथे असं झालेलं आहे की काम न चेक करता माझी डुप्लिकेट सही मारण्यात आलेली आहे। मुल्लामध्ये चौकशी समिती आलेली होती या ठिकाणी आणि तुम्ही देखील आले होते, तुम्हाला स्वतः देखील माहित झालं की माझ्या बोगस सिग्नेचर झालं, तर या संदर्भात आता तुम्ही स्वतःसाठी काय पाऊल उचलणार आहात? स्वतःसाठी पाऊल म्हणजे मी पूर्ण म्हणजे रेकॉर्डची छाननी करून त्याच्याबद्दल म्हणजे BDO साहेबाला म्हणजे अहवाल देऊन टाकेन की ही स्वाक्षरी माझी नसून डुप्लिकेट साईन मारून माझे पेमेंट काढण्यात आलेले आहे। काय वाटतं याच्या व्यतिरिक्त अजून काही अशा प्रकारची बोगसगिरी झाली असेल? आता त्याच्याबद्दल जास्त माहिती देता येणार नाही मला। मी 1/8/2025 ला माननीय जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी गोंदिया यांना MREGS अंतर्गत देवरी पंचायत समितीमध्ये असलेल्या एकूण 55 ग्रामपंचायतमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दिली होती। त्या अनुषंगाने माननीय मुख्याधिकारी साहेब जिल्हा परिषद यांनी एक चौकशी समिती गठीत केली। त्या चौकशी समितीचा आज वडेगाव ग्रामपंचायत व मुल्ला ग्रामपंचायत अंतर्गत चौकशीचा पत्र मला प्राप्त झाला होता व त्या अनुषंगाने मी आज इथे मुल्ला ग्रामपंचायतला उपस्थित होतो। फक्त चौकशी समिती आज फक्त मुल्लाला आली, वडेगावला आली नाही आणि अर्धवट कामं चौकशी करता चाली गेली। चौकशी समितीला कुठे मीटिंग मध्ये जायचं असल्याचं कारण सांगून त्यांनी फक्त मुल्ला ग्रामपंचायत अंतर्गत खडी करण्याचा एका रस्त्याची चौकशी मौक्यावर येऊन व दस्तऐवजांची चौकशी ग्रामपंचायत इथे केली आणि त्या कारणाने त्यांनी आज चौकशी अर्धवट केली असं त्यांनी मला सांगितलं। मुल्ला आणि वडेगाव ह्या ग्रामपंचायतीमध्ये जे काही पंचायत समिती अंतर्गत कामं झाले आहेत त्याच्यामध्ये एका तांत्रिक अधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे आणि तो कर्मचारी त्या ठिकाणी सुट्टीवर देखील असल्याचं निदर्शनास आलं त्या काळामध्ये। काय नेमका विषय आहे? मी वेळोवेळी तक्रार केल्यानंतर सोशल मीडिया आणि काय म्हणतात समाचार पत्रांच्या माध्यमातून व स्वतःच्या पत्राच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना हे कळवलं होतं की जे SD सोमलवार जे सेक्शन इंजिनियर पंचायत समिती आहेत त्या काळाला ते मेडिकल लीव्हर होते आणि खूप साऱ्या ज्या एस्टिमेट करण्यात आले पंचायत समिती अंतर्गत
अनेक ग्रामपंचायतमध्ये त्या सगळ्या एस्टिमेट्सवर जी तांत्रिक मान्यता असते त्यावर त्यांची मूळ सहीच नाही, तर त्यांच्या नावाचा वापर करून त्यावर खोटी सही करण्यात आली, याची जाणीव मी आधीच अधिकाऱ्यांना करून दिलेली होती. इनिशियल मध्ये पण काहीतरी शब्दांचा बदल करण्यात आला आणि जेव्हा की त्यांचं नाव DS सोमलवार आहे, परंतु जे एस्टिमेटमध्ये तांत्रिक मान्यता आहे जर ती आपण बघितली तर त्यामध्ये त्यांचं नाव SD करण्यात आलेलं आहे. जवळपास किती कोटीचा भ्रष्टाचार झाला या 2 ग्रामपंचायतीमध्ये? जवळ मी ज्या रस्त्यावर उभा आहे या रस्त्याची टोटल जी कॉस्ट एस्टिमेट प्रमाणे 2.25 कोटी रुपयाची सांगण्यात आलेली आहे. तर जवळजवळ 2 कोटीच्या जवळपास भ्रष्टाचार तर फक्त ह्या एका रस्त्यामध्येच म्हणजे प्रथम दर्शनी दिसून येतो. मुल्ला गावातला जो रस्ता आहे याची आपण याआधी देखील व्हिडिओ दाखवला होता. किती किलोमीटरचा रस्ता होता, किती त्या ठिकाणी सिंगल पाईप पुल्या तयार करायची, ते काय होते नेमकं? नेमका या रस्त्याची एकूण लांबी जी आहे ती 4 किलोमीटर आहे, परंतु या एका 4 किलोमीटरच्या रस्त्यावर जवळजवळ 12 एस्टिमेट तयार करून 12 किलोमीटरचं खडीकरण व 12 पाईप पुल्या तयार केल्याचं सांगण्यात आलेलं होता. परंतु प्रत्यक्षात जर बघितला तर ह्या एकूण रस्त्यावर फक्त 4 किलोमीटरचा खडीकरण, तेही जे नॉर्म्स प्रमाणे तयार झालेलं नाही आहे, आणि फक्त 8 पाईप पुल्या तयार करण्यात आलेले आहेत, ते पण एस्टिमेट पेक्षा कमी दर्जाचं आहे. किती पाईप त्या ठिकाणी टाकायला पाहिजे होते पुलामध्ये? एस्टिमेट प्रमाणे जवळजवळ एका एस्टिमेटची कॉस्ट 19 लाख ते 23 लाखच्या दरम्यान दाखवण्यात आलेली आहे. तर त्याप्रमाणे या पाईप पुलिया जो आहे तो तयार करताना जवळजवळ 9 पाईपचा वापर व 1.5 मीटरच्या जे प्रोटेक्शन वाल आहे त्याचा वापर करायला पाहिजे होता. परंतु आपण जर प्रत्यक्षात बघितला तर फक्त 600 mm 3 पाईप आणि जवळजवळ 1 ते 1.5 फुटाचं त्याला प्रोटेक्शन वाल करण्यात आलं आहे. ते सुद्धा त्या क्वालिटी प्रमाणे आणि नॉर्म्स प्रमाणे नाही आहे. समिती आता पुढच्या वेळेला कधी येणार आहे? काय तुम्हाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे? आधी अर्धवट चौकशी झाली त्या संदर्भात. अजून पुढच्या वेळेस कधी चौकशी होईल याची माहिती ते मला पत्राद्वारे देणार अशी त्यांनी मला माहिती दिली आहे. राधा किशन, चूटे की रिपोर्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।